राज ठाकरेंनी यानंतर यादी प्रमुखांना आवाहन सुद्धा केलेलं आहे की आपल्या याद्या तपासून पहा। त्यानंतर त्यांनी अशी समज सुद्धा दिलेली आहे, जोपर्यंत याद्या व्यवस्थित होत नाहीत, जोपर्यंत यादीमध्ये एकही गोंधळ राहत नाही, कोलाहल राहत नाही। तर 24ला आणि पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेरून आणली। जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो। पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला। बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टिचून बोलतायत। महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत। आपण पाहतोय की राज ठाकरेंनी अगदी आमदारांची नावं घेऊन सोदाहरण त्यांची वक्तव्य काय आहेत ती पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर ठेवलेली आहेत। कोणत्या प्रकारचं कोणता आमदार काय वक्तव्य करतोय आणि त्यात कुठला माज आहे हे राज ठाकरेंनी आज दाखवून दिलेलं आहे। मनसे पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा रंगला होता। निवडणुकांच्या तोंडावर मनसेनं हा मेळावा घेतला, तेव्हा मतदारांनी जागृत व्हावं आणि आपलं मत हे जाणीवपूर्वक द्यावं। त्याचबरोबर आपल्या मताचं कशी किंमत केली जाणार आहे हेही बघण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे। त्यांनी केवळ मतदारांना जागरूक केलेलं नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।